T20 वर्ल्ड कप मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता सामना होणार नाही। दोन्ही संघ 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये एकमेकांविरुद्ध भिडणार होते। मात्र आयसीसीने बांगलादेशऐवजी स्कॉटलंडला स्पर्धेमध्ये प्रवेश दिला होता आणि या घटनेच्या निषेधार्थ पाकिस्तानने भारताच्या विरोधात सामन्यावर बहिष्कार टाकलाय। भारताचा पाकिस्तानसोबत रविवारी म्हणजे 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये हा सामना होणार होता। मात्र भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकलाय। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्यांच्या स्वतःच्या देशातील क्रिकेटवरील महत्त्वपूर्ण आणि दीर्घकालीन परिणामांचा विचार करेल, कारण याचा परिणाम होण्याची शक्यता आहे असं आयसीसीने म्हटलंय। त्यामुळे आता आयसीसी या संदर्भात नेमका निर्णय काय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष असेल। भारत पाकिस्तानचा सामना म्हणजे खरं तर एक हाय व्होल्टेज सामना असतो। जगातल्या सगळ्याच क्रिकेट रसिकांना एक वेगळी पर्वणी या निमित्ताने असते। मात्र पाकिस्तान सरकारने मोठा निर्णय घेतला आणि भारताविरोधातल्या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकलाय। हा सामना खेळायचा नाही असा निर्णय घेतलेला आहे। तर T20 विश्वचषकात भारत पाक सामना होणार नाही। 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये हा सामना होणार होता। मात्र हा सामना आता होणार नाही। अर्थातच आयसीसी या संदर्भात नेमका काय निर्णय घेते हे बघावं लागणार आहे, कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्यांच्या स्वतःच्या देशातल्या क्रिकेटवरील महत्त्वपूर्ण आणि दीर्घकालीन परिणामांचा विचार करेल। काहीतरी परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे आयसीसीने म्हटलंय। त्यामुळे आता आयसीसी या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहावं लागेल। क्रिकेट विश्वातून ही महत्त्वाची बातमी आहे। 15 तारखेला हा सामना होणार होता। मात्र सध्या तरी हा सामना होईल असे कुठलेही संकेत दिसत नाहीयेत, कारण पाकिस्तानने भूमिका तशी घेतली आहे। पाकिस्तान सरकारने मोठा निर्णय घेतलाय। परिणामांचा विचार करा, आयसीसीने हा इशारा दिलेला आहे।